क्लास चालू आहे का? नमस्कार, सूरजवाल स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पोहोचलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये. 0% आरक्षण की 50% आरक्षण, किती टक्के आरक्षण, महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. मराठ्यांचं आंदोलन, मुंबई बंद झाली, त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन, देशात आंदोलन. आरक्षणाचा तिढा सुटेल की नाही देवालाच विचारावं लागेल. कारण या महाराष्ट्रात, या देशात आरक्षणासाठी आंदोलनं होत आहेत. आणि इथे आपण पाहत आहोत आपल्या समवेत या ठिकाणी मागच्या 3 दिवसांपासून वाडा शहर गजबजलं. महाराष्ट्रासमोर आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी असतील, एनटी असतील, इतर प्रवर्ग, बिगर आदिवासी असतील, त्यांना कुठेतरी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांच्या घराकडे जाणाऱ्या यू टर्नवर वाडा शहरामध्ये धरणे आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं. त्यामध्ये सौरासाहेब आल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं साहेबांना म्हटलं, सॉरी बोलले की साहेब आम्ही तुमच्या कार्याबद्दल आहोत, परंतु वरचं शासन, वरचं प्रशासन, वरती प्रणाली त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. खरं तर मतदार हा मतदान करतो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, पंतप्रधान, इतर मंत्री होतात. मग वरती पोचवा, वरच्यापर्यंत माहिती पोचवा. कुठेतरी पोकळी ही सामान्य नागरिकांपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत, पंतप्रधान साहेबांपर्यंत राहते का? मग का आंदोलनं होतात? त्या पलीकडं या ठिकाणी सौरासाहेब आल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की इथल्या सगळ्या आंदोलकांनी साहेबांबद्दल 3 दिवसात कुठलंही चुकीचं वाक्य बोललं नाहीत. काय म्हणाल माननीय खासदार साहेब? सगळे आंदोलन आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी आंदोलनं होतात, चिडखोर आंदोलनं होतात, दुःख होतात, नाराज होतात, आरोप प्रत्यारोप करतात. हे आंदोलन आरोपाचं नव्हतं. हे आंदोलन प्रशासनापर्यंत कुठेतरी काहीतरी पोहोचायचं बाकी राहिलंय, कुठली तरी त्रुटी राहिले, कुठेतरी घाई झाले. एका बाजूला कोर्टाकडे स्टे आणला, कोर्टाकडे केस चालू आहे, एकाकडे पालघर जिल्ह्याचं शिक्षक आले पाहिजेत. सगळ्या समस्या तुम्ही जाणता का? तुम्ही पालघर जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहात. पालघर लोकसभा दिल्लीचा आवाज आहे. आजच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने आश्वासित केलं गेलं आणि हे आंदोलन तुम्ही चर्चा केली शिष्टमंडळाशी, काय म्हणाल? आरक्षण हक्क बचाव समितीतर्फे गेल्या 3 दिवसापासून या आंदोलनाला सर्व शिक्षक आणि आरक्षण हक्क बचाव समितीचे पदाधिकारी इथे बसलेले होते. खरं तर संसदेची हेल्थ कमिटी माझी चालू होती, त्याचा दौरा चालू होता. त्यामुळे मी ओडिशा, तेलंगणा आणि नंतर महाराष्ट्र हा दौरा आटपून आत्ता आलेलो आहे. दौऱ्यादरम्यान मला या आंदोलनाची माहिती समजली होती. त्या दरम्यान मी आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आंदोलकांचे जे नेते त्यांच्याशी संपर्कात होतो. माननीय महेशजी देहरकर आमचे उपनगराध्यक्ष, राबाजी राठोडे सर, संदीपजी आणि ते पदाधिकारी हे आंदोलनाची चर्चा करत होते. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. त्यांच्या भावनांचं सुद्धा मी कदर करतो. आणि जसं मगाशी आपण सांगितलं की इथे आंदोलन जे केलेलं आहे ते माझ्या विरोधात नाही. कारण इथे बसणारा प्रत्येक आंदोलनकर्ता असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, ह्या सगळ्यांना कल्पना आहे की मी स्वतः त्यांच्यासोबत जातीने हजर राहून त्यांच्यासाठी किती प्रयत्न केले आहेत. जेवढे प्रयत्न पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी, त्यांना भरतीसाठी प्रयत्न केले, तेवढेच प्रयत्न आपण जे बिगर पेसा उमेदवार आहेत त्याच्यासाठी सुद्धा केलेले आहेत. परंतु कायद्याच्या, नियमांच्या आड काही गोष्टी येतात. त्यामुळे त्याची जी भरती आहे त्या भरतीमध्ये थोडंसं अडथळा येत आहे. निश्चितच ज्या पद्धतीने पेसा क्षेत्रामध्ये स्थानिकांचा समावेश करून त्या उमेदवारांना घेतलं जातं, त्याच पद्धतीने जे पेसा क्षेत्रामध्येच राहणारे इतर नागरिक आहेत ते सुद्धा स्थानिकच आहेत, त्यांचा सुद्धा समावेश त्याच संवर्गामध्ये, इतर जागांमध्ये झाला पाहिजे. ही त्यांची जी मुख्य मागणी ती अतिशय रास्त आहे. त्यामुळे आज इथे आल्यानंतर त्यांचे कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, युवराजजी ठाकरे आणि सर्व उमेदवारांसोबत चर्चा झाली. प्रत्येक बिंदूवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उद्या लागलीच
मंत्रालयामध्ये जाण्याचं ठरलं आहे. मी स्वतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्याशी फोनवरून त्यांची चर्चा करून दिली. त्यांनीसुद्धा सर्व आंदोलनकर्त्यांना संबोधित केलेलं आहे. उद्या सकाळी आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ मी स्वतः घेऊन जातो आहे. आणि पालकमंत्री, त्यानंतर माननीय शिक्षण मंत्री, चीफ सेक्रेटरी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितलेली आहे, ती मला मिळालेली नाही. त्या सगळ्यांशी उद्या भेटी घेऊन हा तिढा कसा सुटेल ह्या प्रयत्नात मी आहे. निश्चितच त्याच्यामध्ये मी सकारात्मक आहे. ज्या पद्धतीने मानधन तत्त्वावरचे उमेदवार हे शिक्षक म्हणून लागले, त्याच पद्धतीने कंत्राटी बेसिसवरचे सुद्धा उमेदवार ह्या भरतीमध्ये लागले गेले पाहिजेत. त्यासाठी ज्या काय दुरुस्त करायच्या असतील त्या लवकरात लवकर सरकारने कराव्यात. त्यासाठी आम्ही स्वतः एक निवेदन बनवतो आहे. आंदोलनकर्त्यांचं सुद्धा एक निवेदन मला आलेलं आहे. ते एकत्रित निवेदन घेऊन आम्ही माननीय पालकमंत्री, शिक्षण मंत्री यांना भेटणार आहोत आणि हा तिढा लवकरात लवकर सुटेल यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या समवेत या ठिकाणी आपल्या समवेत जोडले होते पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा यांनी म्हटलं 3 दिवस जे आंदोलन झालं वाडा शहरामध्ये, अगदी बघितलं आपण तर थेट त्यांनी आंदोलकांपर्यंत भेट दिली तिसऱ्या दिवशी आणि पालकमंत्र्यांना फोन केला गणेशजी नाईक यांना. गणेशजी नाईक यांनी म्हटलं की तात्काळ म्हणजे उद्या मंत्रालयापर्यंत खासदार साहेब आणि बिगर आदिवासी सगळे शिष्टमंडळ पालघर जिल्ह्याचं अगदी मुंबईला पोहोचणार आहेत आणि मंत्रालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांच्यासोबत नक्की चर्चा केली जाईल, मार्ग निघेल हा विश्वास पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी दर्शवले. मी पत्रकार सूरज पाटील, सूरजवंश स्टार न्यूज नेटवर्क, पालघर, वाडा.